वेलकम बॅक अगेन इन टू द एच डी ट्युटोरियल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अकॉर्डिंग टू द एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोय चॅप्टर नंबर 2 चे. आता आपण बऱ्यापैकी गोष्टी शिकलो आहेत. त्यामध्ये बघा, अ, 1 मार्कासाठी काय प्रश्न विचारले जातील. एव्हीआर मायक्रो कंट्रोलर इज बेस्ड ऑन डॅश डॅश आर्किटेक्चर. आय थिंक हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. हाऊ मेनी जनरल पर्पज रजिस्टर इज यूज इन एव्हीआर. नंतर व्हॉट इज द रोल ऑफ अ प्रोग्राम काउंटर. देन नेम द एनी टू फॅमिली ऑफ एव्हीआर. तर आय थिंक एव्हीआरच्या फॅमिली तुम्हाला माहिती आहे, 3 ते 4 फॅमिलीज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 फॅमिली विचारल्या आहे. विच रजिस्टर इज यूज टू रीड द इनपुट ऑफ एव्हीआर पोर्ट. त्यानंतर वॉचडॉग टायमर काय आहे ते विचारलं आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ SRG रजिस्टर इन द एव्हीआर. नंतर हाऊ मेनी इनपुट आउटपुट पोर्ट इन ॲटमेगा 1632 किती आहे तर ते तुम्हाला सांगायची गरज आहे का? 4 पोर्ट तुम्हाला दिले आहे. त्याच्यानंतर डेटा डायरेक्शनल रजिस्टरला 0 पाठवलं आणि FF पाठवलं तर काय होईल? एफ पाठवलं तर आउटपुट म्हणून होईल, 0 पाठवलं तर तो इनपुट म्हणून डिक्लेअर होईल. हे तुम्ही खूप वेळेस प्रोग्रामिंग मध्ये केलेलं आहे. स्टेट द नेम ऑफ अ डिफरंट रजिस्टर यूज इन द in the IO port. State the long form of a DDR. Is a data directional register. Here we decide the data register is input or output. ओके, या ठिकाणी डेटा डायरेक्शनल एक्स च्या इथं आर आणि एन च्या इथं ए का बी का सी का डी कुठला पोर्ट आहे ते सांगायचं आहे. आता याच्यामध्ये लॉंग प्रश्न काय बघायला मिळतील. लिस्ट द मेनी डिफरंट ब्लॉक इन द AVR आर्किटेक्चर. Then describe the different types of memory used in AVR. Okay. Then write a C program to perform the add the two variable in the AVR. Explain the different type of data type in the C programming. Write a C program to transfer the 35H AH to the port B and port C respectively in the AVR. Draw the format of a स्टेटस रजिस्टर आणि एक्सप्लेन इच वन फ्लॅग. हे आपण स्टेटस रजिस्टर बघितलं होतं. त्याच्यामध्ये फ्लॅग आपण बघितलं. त्याच्यामध्ये इच वन फ्लॅग तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारलाय. लिस्ट द नेम ऑफ द टू डिफरंट पेरिफेरल प्रेझेंट इन द AVR. राईट अ सिम्बॉल अँड डिस्क्राईब द बिट वाईज ऑपरेशन. अरे वा, बिट वाईज ऑपरेशन तुम्हाला विचारलं आहे. नंतर राईट अ सिम्बॉल अँड डिस्क्रिप्शन रिलेशनल ऑपरेटर्स. लिस्ट द 5 कॉमन लायब्ररी यूज इन द AVR C प्रोग्रामिंग. स्टेट द 5 फीचर ऑफ AVR. नंतर तुम्हाला सी प्रोग्राम लिहायचा पोर्ट बी साठी. इफ द पोर्ट बी इज द हाय डेटा ट्रान्सफर ए आणि सी पोर्ट, अदरवाइज 55H टू द पोर्ट सी. ओके, पोर्ट बी जर हाय असेल तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला पोर्ट सी ला ए पाठवायचं आहे, अदरवाइज 55 तुम्हाला पाठवायचं असणार आहे. सो इन दिस वे वी सॉ द सम important questions in the chapter number 2. Stay tuned with this tutorial for the more information. Kindly like and subscribe.